Oh
कैलासात विश्वनाथ महाराज हिप्पटकर हे करतील. वैष्णवा संगती
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. तुका म्हणे आता फुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुका हा तुकावा परब्रह्म रूपी, तुकिता तुका हा पावला सत्स्वरूपी. तुका नाम हे वाचेसी गाता, बहु सावळा जोडला वर महाता. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्री हरीसी. तया आठविता थोर अल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. येईवो 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 आवो रे. येईवो 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 आवो रे.
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वये गिरः अथा वाच्य सर्वस्वमति परिणामावधिगुणम् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक ठेंगणा लागे किंवा करी संतांच्या चरण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग देव मान्य संत मान्य संत जगमान्य संत देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा गाथ्यातील 4 चरणाचा वैष्णवपर प्रकरणातील वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवाला आलेला अनुभव कसा आहे तो तुकोबारायाच्या अभंगातून सांगतायत. विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने शिवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे संतांच्या संगतीमध्ये जीव गेल्यानंतर त्या जीवाला कसा अनुभव आला ते तुकोबाराय सांगतायत. वैष्णवाच्या संगतीमधला अनुभव तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात आजपर्यंत आम्ही भरपूर संगती केल्या, आजपर्यंत आम्ही बऱ्याच जणांच्या संगतीमध्ये राहिलो, पण वैष्णवाच्या संगतीमधला जो अनुभव आहे हा एक वेगळा आहे, आगळा वेगळा आहे. कशा प्रकारचा अनुभव आहे महाराज? तुकोबाराय म्हटले आजपर्यंत आम्ही बरेचसे आनंद म्हणजे बरेचसे सुख आम्हाला मिळाले, पण ते सुख प्राप्त झाल्यानंतर आम्हाला ते सुख प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या सुखाची इच्छा न व्हावी असं कधी झालं? आजपर्यंत जेवढे सुख आम्हाला मिळाले ते सुख मिळाल्यानंतर त्या सुखाच्या नंतर सुद्धा दुसरं कोणतरी सुख मिळावं ही नेहमी इच्छा राहील. बरेचसे सुख भोगून सुद्धा आम्हाला असा अनुभव आला नाही तसा संतांच्या संगतीमध्ये वैष्णवाच्या संगतीमध्ये हा अनुभव आला. काय आला महाराज? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. देवा आता माझी स्थिती अशी झाली, माझी अवस्था अशी झाली, आता माझ्या मनाला दुसरं कोणतं काय आवडत नाही, माझ्या मनाला दुसऱ्या कोणत्या सुखाची आता इच्छा राहिली नाही, दुसऱ्या कोणत्या आनंदाची आता आणि कमी देवा. आता अनेक मध्ये काय काय येतं आपण नंतर विस्तारामध्ये बघणार आहोत. आता मला दुसऱ्या कोणत्या अनेक कोणत्या आनंदाची इच्छाच राहिली नाही, मला दुसऱ्या आनंदात हवंस असं कोणतं राहिलं नाही. हा जो आनंद मला वैष्णवाच्या संगतीमध्ये मिळाला आहे. मग गायनाचे उडे आपुलिया छंदे, त्या आनंदामुळे माझं जीवन हे भरून गेलंय. त्याच्यामुळे मी गाणार, नाचणार, आनंदाने मी आनंद व्यक्त करणार, मनाच्या आनंदे आवडीने.
कोणीतरी विचारलं महाराज हे सर्व करत असताना समाजाबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये काही लाज, काही भीती, काही शंका असं काही राहिले का काही? महाराज म्हटले काही राहिलं नाही. का? आम्ही समाजाचं ऐकणं सोडून दिलं, आम्ही लोकांचा विचार करणं सोडून दिले, लोकांच्या विचाराच्या पलीकडे गेलोय आम्ही. का? लोक काही जरी केलं तरी ते बोलत असतात, त्यांचाच धर्मच आहे बोलणं, आणि मग लोकांच्या पलीकडे गेलो आम्ही. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. लाज दुरावली, भय दुरावलं, आणि शंका सुद्धा आमची दुरावली गेली. आणि तुकोबाने शेवटच्या चरणामध्ये भगवंताला प्रार्थना करतायत की देवा, जो आनंद आजपर्यंत भेटला नाही तो आनंद वैष्णवाच्या सहवासामध्ये भेटलाय. माझी विनंती तुला एवढीच राहील की असाच वैष्णवाचा संघ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, त्याची तुटातूट होऊ नये. न घडावा वियोग जन्मोजन्मी, वियोग घडू नये एवढी माझी प्रार्थना तुला राहील. एवढी जबाबदारी तू जरी सांभाळलास तरी भरपूर झालं. आम्हा जगदीसे सांभाळावी, त्या ठिकाणी आम्हाला सांभाळून ठेव बाबा. संतांच्या सहवासामध्ये तिथून मला बाजूला जाण्याची बुद्धी सुचू देऊ नको. एवढं जरी केलास तरी देवा तुझे खूप उपकार होते, असं तुकोबारा देवाला म्हणतायत. गायनाचे हुडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, अभंगाचा एकंदरीत स्वभाव. विठाला शिवेला सुरुवात करण्याबद्दल थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. मौजे वंजारवाडी या पावन भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह, आणि या सप्ताहातील ग्रामस्थांच्या वतीने आणि आमचे आदरणीय परमार्थ स्नेही आमचे मृदंग सम्राट गोविंद मामाच्या वतीने आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. मी मनापासून भाग्यवान समजतो स्वतःला. या ठिकाणी पावन उपस्थिती ज्यांचे असे आमचे आदरणीय बाबाजी असतील, गुरुवर्य गविनाथ बाबा असतील, आमचे पानभूषीचे, आमचे बाबांची उपस्थिती गोड, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व काही परिसरातील, भागातील, महाराष्ट्रातील सर्व आदरणीय महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय परमार्थ स्नेही आमचे महादेव बाबा असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ज्यांनी गोड अशी चाल गेली असे आमचे भजन सम्राट नारायण बाबा असतील, हरिभक्तपरायण आमचे परमार्थ स्नेही आदरणीय आमचे विश्वनाथ बाबा असतील, हरिभक्तपरायण इकडून आमचे आदरणीय परमार्थ स्नेही केशव बाबा असतील, हरिभक्तपरायण आमचे परम मित्र परमार्थ स्नेही परम आदरणीय आमचे विष्णू भाऊ असतील, मृदंग करतात गोड दोन्ही असे मृदंगाचार्य असतील आमचे गोविंद मामा असतील, हरिभक्तपरायण आमचे परम मित्र परमार्थ स्नेही नामदेव भाऊ असतील, ज्यांनी गोड अगोदर चाल वाजवली असे आमचे या नगरीचं सुपुत्र आहे ना मृदंग सम्राट ज्ञानेश्वर भाऊ असतील, त्यांना धन्यवाद. आमचे सर्व काही उपस्थित टाळकरी मंडळी विलेकरी बाबा असतील, आमचे 2 चोपदार आणि 1 हनुमंत आहे. सर्वांना धन्यवाद. फक्त उड्या मारू नका, माझ्यापर्यंत सुचून माझ्या भोगाने प्रलोडी अशा मस्त तुमचं तुम्हाला सर्व काही टाळकरी मंडळी, आमचे शेकापूर सर्व काही भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे युट्यूबवाले आमचे हरिभक्तपरायण जय भगवान बाबा युट्यूब चॅनल, आणि आमचे मोठे बंधू जल्लोष कीर्तनाचा हे युट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सर्व मायबाप सचिन तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो आणि शिवेला सुरुवात करतो. विठाला विठाला गोडशी आमची मामाची शिष्टीमय आणि आमचे ऑपरेटर पण माधव भाऊ असतील. हा माधव भाऊ ऑपरेटर, सर्वांना धन्यवाद. आता आहे शेवे करता घेतलेला आपण तुकोबारा यांचा आजच्या अभंगातून तुकोबारा वैष्णवाच्या संघाचा आमच्या जीवनावर काय परिणाम झाला ते सांगताय. ऐका, शास्त्र असं सांगतं किंवा विज्ञान असं सांगतं, संगतीचा परिणाम या सृष्टीवरती हमखास होतो. संघाचा परिणाम हमखास होतो. का? ज्याच्या संगतीमध्ये आपण जाऊ ती गोष्ट संगतीचा परिणाम दाखवणार म्हणजे दाखवणार. कशाचाही संघ राहू द्या, या जगातली अशी एकही वस्तू नाही की जिचा प्रभाव सृष्टीवरती होत नाही. सृष्टीवरती होतो. कोणत्या वस्तू आहेत तर शास्त्रामध्ये खूप गोड चिंतन आले त्याचं. शास्त्रकार एके ठिकाणी 8 गोष्टी सांगतात की ज्या गोष्टीचा प्रभाव सृष्टीवरती नेहमी होतो. नेहमी तशातच संपूर्ण गोष्टीचा परिणाम होतो म्हणजे होतो. आणि ऐका, आणखी एक सांगतो, प्रभाव दोन्ही प्रकारचा होतो. एक सकारात्मक प्रभाव होतो आणि एक नकारात्मक सुद्धा प्रभाव होतो.
सकारात्मक प्रभाव घेणाऱ्याला सकारात्मक आहे आणि नाही घेणाऱ्याला नकारात्मक आहे. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पद्धतीचा परिणाम या सृष्टीवरती होतो. विठाला एके ठिकाणी 8 गोष्टी आलेल्या आहेत ज्याचा प्रभाव सृष्टीवरती होतो शास्त्रकार सांगतात. ऐका, लक्ष देऊन ऐका. कोणकोणते आहेत? अंतुरी कस्तुरी चंद्र चंद्रम च धूप दीप भूप रूप पदार्थ. किती झाले? 8 म्हणा. मी सांगितलं ना अगोदर 8 झाले. मोजा पण सामान्य तरी 8 झाले. परत ऐकायचं का? अंतुरी कस्तुरी चंद्र चंद्रम च धूप दीप भूप रूप झाले 8 झाले. 8 गोष्टीचा प्रभाव. शास्त्रकार सांगतायत या गोष्टीचा परिणाम सृष्टीवरती होतो, नक्की होतो. ऐका, कोणकोणत्या सांगितल्या? अंतुरी कस्तुरी चंद्र चंदनम च धूप दीप भूप रूप. 8 गोष्टीचा प्रभाव होतो. आता ऐका काय काय प्रभाव होतो. अंतुरीचा प्रभाव सृष्टीवरती आहे म्हणतात शास्त्रकार. अंतुरी कळते ना तुम्हाला? अंतुरी हा संस्कृत शब्द आहे. संस्कृत आता हे समजायला सगळ्यांना मिळ लागत नाही, काही असतील विद्वान त्यांना माहित आहे, पण अंतुरी शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही. अंतुरी म्हणजे काय? शास्त्रकार म्हटले अंतुरीचा प्रभाव सृष्टीवरती. अंतुरी मिळ लागायचा. ऐका दुसरा शब्द अस्तुरी. अंतुरी म्हणजे अस्तुरी. भाऊ कळाला आता? आणखी नाही का? अंतुरी म्हणजे अस्तुरी. आणखी जवळ येऊन सांगू का? ऐका, अंतुरी म्हणजे अस्तुरी. अस्तुरी म्हणजे सहगामिनी. आता कळालं का? आपल्याकडे भरपूर शब्द आहेत. अंतुरी म्हणजे अस्तुरी. अस्तुरी म्हणजे सहगामिनी. सहगामिनी म्हणजे सहकामिनी. आता कळतं? आता हळूहळू रेंज येते. आणखी जवळ येऊन सांगतो. सहगामिनी म्हणजे सहकामिनी. सहकामिनी म्हणजे कांता. कांता म्हणजे वल्लभा. वल्लभा म्हणजे अर्धांगिनी. आणखी कोणते शब्द असतील तर सांगा. माझं एकट्याच लग्न झालं नाही, सगळ्याच लग्न झालं. भार्या. भार्या. आणखी आता काही जरी नसलं तरी खटलं तरी समजतं. खटलं किंवा काही जण म्हणतात आमचा पसारा. ऐका, शास्त्रकार म्हटले गोविंदाबा या अंतुरीचा प्रभाव सृष्टीवरती म्हणजे स्त्रियांचा प्रभाव हा सृष्टीवरती आहे. सृष्टीवरतीच नाही, 4ही युगावरती स्त्रियांचाच प्रभाव आहे. कृतयुगावर स्त्रियांचाच प्रभाव आहे. त्रेतायुगावर स्त्रियांचाच प्रभाव आहे. द्वापार युगावर स्त्रियांचाच प्रभाव आहे. आणि कलियुगात तर घराघरामध्ये स्त्रियांचा प्रभाव आहे. ऐका, कृतयुगामध्ये स्त्रियांचाच प्रभाव आहे. कोणाचा? रेणुका मातेचा हा कृतयुगावर प्रभाव आहे. किती वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली? 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली परशुरामजी महाराजांनी, है ना? कृतयुगावर प्रभाव स्त्रीचा. त्रेतायुगावर सुद्धा प्रभाव एका स्त्रीचाच सांगितला. कोण आहे? सीतामैया. द्वापार युगावर सुद्धा प्रभाव एका स्त्रीचाच सांगितला, द्रौपदी माता. महाराज म्हटले कलियुगामध्ये कलियुगामध्ये अशी एकटी स्त्रीने प्रभाव पाडण्याकरता घराघरामध्ये प्रभाव कोणाचा आहे? स्त्रियांचाच आहे. बाहेर माणूस किती मोठा असू द्या, काही असू द्या, काही किती नावाने मोठा असू द्या, काही जगात किती लांब गेलेला असू द्या, पण घरात आलं की त्याचा प्रभाव चालत नाही. कोणाचा प्रभाव चालतो? बोला बोला. कोणाचा? आमच्या महिला मंडळीचा प्रभाव असतो. त्यांच्याच प्रभावाखाली जगावं लागतं. त्यांच्या प्रभावाच्या बाहेर असा एकही माणूस नाही. सगळे त्यांच्या प्रभावाखाली जगतात. एक जण जसाहेबाकडे गेला. जसाहेब काय झालं? घटस्फोट पाहिजे बायकोपासून. घटस्फोट. जसाहेब काय नाही नेमकं एवढा कदरला का? काय नाही मला जसाहेब, मला घटस्फोटच द्या, बाकी कोणता विषय बोलायचा. झालं काय एवढं? काय सांगावं जसाहेब? लग्नाला किती वर्ष, किती महिने झाले? लग्नाला 6 महिने झाले. 6 महिने. 6 महिन्यात घटस्फोट मागतो, असं नेमकं झाले का?
तर म्हटलं काय सांगावं जस साहेब, कदरून गेलोय कदरून. का हिच्या प्रभावाखाली जगावं लागतं, प्रभावाखाली. काय हिनं सांगेल ते ऐकावं लागतं, सांगेल ते. लसूण काय मलाच सोलावा लागतो, कांदे काय मलाच कापावे लागतात, फरची काय मलाच पुसून घ्यावी लागते, आणखी कपडे काय मला धुवावे लागतात. कदरून काय जीव कदरून, मला घटस्फोट द्या. जस साहेब म्हटले बाळा ऐक, एवढा कदरून जाऊ नको, अशी काही लई मोठी गोष्ट नाही म्हणते घटस्फोट घेण्याची. तेवढा तुला त्रास होतो ना एवढा. लसूण सोलण्या अगोदर थोडं गरम पाण्यामध्ये भिजून घेत जा. कांदा कापण्या अगोदर थोडं फ्रीज मध्ये ठेवत जा. कपडे धुण्या अगोदर थोडं सर्फेक्स मध्ये भिजू घालत जा. तो म्हटला जस साहेब माझा अर्ज मागे घ्या, माझा घटस्फोट कॅन्सल. का माझ्यापेक्षा तुमची हालत बेकार दिसते, माझ्यापेक्षा तुमची हालत बेकार दिसते. म्हणजे तुम्हाला एवढं सगळं माहित आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा करावं लागतंय. म्हणजे जे साहेब असला तरी कोणाच्या प्रभावाखाली जगावं लागते, स्त्रियांच्या प्रभावाखाली. आपला प्रभाव चालत नाही त्यांच्यावर, त्यांच्या प्रभावाखाली जगावं लागतं, तिथं आपलं चालत नाही. ऐका मी बोलत नाही. सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली. पति के सर पर बोझा लेकर, पति के सर पर बोझा लेकर, हाथ हिलावत चली, सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली. हे तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे. तुकडोजी महाराज म्हणतात सुहागन तीर्थ करणे चली. किती प्रभाव आहे यांचा. बाहेर जर फिरायला निघाले म्हटलं जोडपं तर सगळं वजन नवऱ्याच्या डोक्यावरती असतं आणि बाई हात हलवत चालते म्हणे. एवढा प्रभाव असतो, एवढा प्रभाव. आणखी आता तुम्ही नाराज होऊ नका, माझ्याकडे बघू नका. तुकडोजी महाराजांना विचार. पति बेचारा बैल बना है, आप बनी है बली, सुहागन तीर्थ करने चली. सगळा प्रभाव कोणाचा आहे. शास्त्रकार म्हटले अंतुरीचा प्रभाव, स्त्रियांचा प्रभाव. खरंच मला त्यांचा प्रभाव आहे, सृष्टीवरती आहे. त्यांच्याशिवाय सृष्टी अपूर्ण आहे, त्यांच्याशिवाय सृष्टी चालू शकत नाही. भगवंताला त्यांच्याकरता एक अवतार घ्यावा लागला. अर्ध नारी नटेश्वर एक अवतार आहे भगवंताचा. सर्व त्यांनी करावं, सर्व घरात सगळ्यात लवकर त्यांनी उठावं, संपूर्ण घर आवरून घ्यावं. त्यांनी तुमच्या आंघोळीची व्यवस्था करावी, त्यांनी लेकराच्या आंघोळीची व्यवस्था करावी, त्यांनी तुमच्या जेवणाची व्यवस्था करावी, त्यांनी मुलांना शाळेत घालावं, त्यांनी त्यांच्या डब्याची व्यवस्था करावी, त्यांनी तुमच्या डब्याची व्यवस्था करावी, त्यांनी एका घराचे 2 घर करावे. एका खोटं आहे का? बरोबर. माता बोलत एवढं ऍडजस्ट करून घ्या ना. हे तुमच्याशिवाय होतं का? नाही. ऐका, अंतुरी प्रभाव आहे स्त्रियांचा. 2 नंबर कस्तुरी. कस्तुरीचा सुद्धा सृष्टीवरती प्रभाव. कस्तुरीचा काय प्रभाव आहे. तुकोबाराय म्हटले ज्या मातीला काहीच किंमत नाही त्या मातीवर जर कस्तुरी पडली तर ती माती सुद्धा कस्तुरी एवढी होती. काय होती तिची किंमत? कस्तुरी एवढी. तुका मने माती केली कस्तुरी,
कुठं व्हायला कमी जास्त नाही. कस्तुरी कुठं असते? कस्तुरी हे हरणाच्या बेबीमध्ये असते. कस्तुरी त्या कस्तुरीचा थेंब जरी पडला तरी कस्तुरी एवढी प्रभावित करते त्या मातीला, ज्या मातीला काहीच किंमत नसते. ती माती सुद्धा कस्तुरीच्या भावाने विकली जाते. कशाने विकली जाते? कस्तुरीच्या भावाने. कस्तुरीला काय किंमत आहे? आता कस्तुरीची किंमत अनमोल आहे माना, त्याची काही किंमत आपण करू शकत नाही. तुम्हाला अंदाजच द्यावा असं म्हणत असतील तर आमचे प्रमोद बाबा जगताप म्हणतात, सोन्याला जेवढा भाव आहे, सोन्याला आज जेवढा भाव आहे कंडिशनला सध्या सोन्याला, त्याच्या 8 पट भाव कस्तुरीला असतो. म्हणजे किती पट? बोला बोला, आपल्याला घ्यायचं नाही काही नाही, बोला. 8 पट भाव कस्तुरीला असतो. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये कस्तुरी दुसरीकडे पाहायला भेटत नाही. एक आळंदीला तुम्ही जा, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतल्यानंतर पुढे एक चक्र पाहायला भेटतं. चक्र, त्या चक्राच्या खाली एक थोडी कस्तुरी टाकलेली आहे. तिथं आपण नाक लावतो, तिथं वास होतो कस्तुरीचा, तिथे एक पाहायला भेटतं. आणि एक दुसरे कुठे भेटतं? कस्तुरी मळवत चंदनाची मोती, कस्तुरी कस्तुरी दोन ठिकाणी. पंढरपूरच्या मार्गाला सकाळी उठल्याबरोबर बडे जेव्हा शृंगार करतात तेव्हा भगवंताला कस्तुरीची काय लावतात? कस्तुरी मळवट आणि वर चंदनाची ओटी. कस्तुरी, या कस्तुरीचा प्रभाव माती काही किंमत नाही, पण बाजारामध्ये माती कस्तुरीचा सहवास झाला. हरणाच्या नाभीतला कस्तुरी जर हात खाली पडला थेंब तर ती माती कस्तुरीच्या भावाला विकली जाते. बघा, जीवनामध्ये माणसं कस्तुरी सारखे जोडावे. कोणासारखे जोडावे? कोणासारखे? कस्तुरी सारखे. तिचा सहवास झाल्याबरोबर ते तर किमतीवान आहेतच, पण त्यांचा सहवास झाल्यावर आपली किंमत वाढेल. असे जीवनामध्ये माणसं 2 प्रकारचे भेटतात आपल्याला. 2 प्रकारचे, एक कस्तुरी सारखे आणि एक इंडोसल्फन सारखे. कोणते? एक कस्तुरी सारखे आणि एक इंडोसल्फन सारखे. कस्तुरी सोबत कस्तुरी सारख्या माणसाचा संग गेला की आपली किंमत वाढते, ते आपल्याला फुलवतात. आणि इंडोसल्फन सारख्या माणसासोबत संगत झाला की ते आपल्याला करपून टाकतात. पा संगत कोणाची करायची? आपल्यासोबत, आपल्यावर आहे कस्तुरी. पण कस्तुरीचा हा सकारात्मक परिणाम आहे. नकारात्मक, जिथून कस्तुरीचा उगम होते, कस्तुरी आपल्याच मालकाला मारते. कोणाला मारते? हरण ते कस्तुरी करता धावत एके दिवशी भेटत नाही, मरून जात. हा कस्तुरीचा नकारात्मक प्रभाव. चला, अंतुरी, कस्तुरी, चंद्राचा सुद्धा प्रभाव सृष्टीवरती. चंद्र जेव्हा पौर्णिमेचा असतो, पौर्णिमेचा तेव्हा सागराला भरती येते. आणि चंद्र पौर्णिमेचा असला की चकोराला जीवन येते. जीवन. पौर्णिमेचा चंद्र, चकोरा, जीवन. पौर्णिमेचा चंद्र, चकोरा, जीवन, हे त्याचा सकारात्मक बाजू आहे. पण चंद्र हळूहळू जसा कमी होत गेला की मग आमोशाला नकारात्मक शक्त्या जाग्या होतात. काय होतात? नकारात्मक शक्त्या जाग्या. होतात नाही, या आमोशाला नकारात्मक शक्त्या.
हा नकारात्मक परिणाम. आणखी काय? विठाल विठाल ऐका, चंद्र हा चकोराला चांगला आहे, सकारात्मक. पण एकाला सकारात्मक नाही. चोराला नावडे चालणं, चोराला चालणं आवडत नाही. चंद्राचा सुद्धा प्रभाव आहे, चंद्राचा सुद्धा. त्याच्यानंतर अंतुरी कस्तुरी चंद्र चंदनम चंदन, चंदनाचा सुद्धा प्रभाव आहे. चंदनाचा काय चंदन आहे बघा, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चंदन कपाळाला लावा, कपाळ थंडगार राहतं, शांत राहते, शांत राहते. आणि दुसरा परिणाम आणखी सांगू, किती तापलेलं तेल राहतं, किती तेल तापलेलं, त्या तापलेल्या तेलाला शीतल करायचं असेल, चंदनाचा एक जरी थेंब त्याच्यामध्ये टाकला तरी तुकोबाराय म्हटले तापलिया तेला बावन चंदन बूंद एक क्षण शीतळ करी, किंवा तापलिया पुढे ने तापली चंदन निववितो पुढे त्रिगुण तो काढे संत संत. चंदनामध्ये तापली चंदन निववितो पुढे त्रिगुण तो काढी संत संत. चंदनाचा हा प्रकार. चंद्राची ताकद आहे, किती तापलेलं तेल आहे. चंद्र ताकद आहे, प्रवास थेंब जरी टाकला तरी ते कडक शीतल करतो, ही ताकद आहे. हे एक चंदन आहे. चंदन दोन प्रकारचं, एक कपाळाला लावायचं चंदन आणि एक लोकाला लावायचं चंदन. कळतं का तुम्हाला? सध्या फेमस कोणतं चंदन आहे? आम्हाला कपाळाला लावायचं चंदन जमत, आम्हाला चांगल्या प्रकारे कोणतं चंदन माहिती आहे? कोणतं? आम्ही लोकाला चंदन लावण्याकरता पटायचं. एक सांगू, लोकाला चंदन लावण्यापेक्षा कपाळाला चंदन लावा. कपाळाला जे चंदन लावतात नाही, ऊर्ध्व पुंड्र भाळा, कंठी शोभे माळा, कापे जे कळी काळ त्यावेळी. कपाळाला चंदन लावण्याचा फायदा हो फायदा. तुळशी माळा शोभती कंठी, तुळशी माळा शोभती कंठी, गोपी चंदनाच्या होती, गोपी चंदनाच्या होती, सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी 12 वाटा पडतात, सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी 12 वाटा प्रति. गोपी चंदन माळा तुळशीच्या माळा ऐका. म्हणून गोपी चंदनाची जी आहे ना, ते कपाळाला लावलं की आपलं कपाळ शांतही राहतं आणि त्याचा प्रभाव वरपर्यंत पडतो. म्हणे वरपर्यंत. गोपी चंदन लावण्याचा काय फायदा आहे का? एक सावकार संतांकडे गेला, महाराज परमार्थ करा वाटतो पण वेळ नाही माझ्याकडे. परमार्थ करा वाटतो अंतःकरणापासून, वेळ काहीतरी असा परमार्थ सांगा जेणेकरून माझं कल्याण होईल. ते म्हटले काही नाही, सकाळी उठायचं, ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायच्या, त्याचा अभंग वाचायचे. म्हटलं महाराज तेवढा वेळ माझ्याकडे नाही, तेवढा वेळ माझ्याकडे लई काम आहे, म्हणजे मला रोज फिरावं लागतं, काम आहे माझ्याकडे, तेवढा वेळ नाही. ते म्हटले ज्ञानेश्वरीच्या वाचण्यापेक्षा त्याचा एखादा तरी अभंग वाच, कल्याण होईल तुझं. तितकाही वेळ नाही मला, तितका. आंघोळ केल्यानंतर काही करू नको, गण तरी लाव, गण तरी कपाळाला. म्हटलं तेवढा वेळ नाही गोपी चंदन लावायचा. अरे बाबा, म्हणजे तुला तर लईच कमी वेळ आहे तुझ्याकडे. परत माणसं म्हणतात महाराज आम्हाला जेवायला वेळ नाही जेवायला. मग जगत तू तरी कशाला, जेवायला वेळ नाही तुला. तितका वेळ माझ्याकडे नाही, तितका
ते म्हटले मग असं कर, तुला तर गण लावायला वेळ नाही, पण तुझ्या घराजवळ एखादा वारकरी आहे का वारकरी, काय करायचं? काय नाही, तू गण लावू नको, पण त्या वारकऱ्याने गण लावलेला तेवढा बघ. काय कर, त्या वारकऱ्याने गण लावलेला बघ. फक्त रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्याबरोबर तेवढा नियम पाळ, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याणच होईल. ते म्हटले आहे गड्या, आमच्या शेजारी एक कुंभाराचा व्यक्ती आहे आणि तो रोज वारकरी आहे, महिन्याला पंढरपूरची वारी करतो आणि तो रोज गण लावतो कपाळाला, गण लावतो. त्याचं तेवढं तोंड बघत जा. आणि त्याने ठरवलं संतांचा शब्द, संतांचा एवढा जरी शब्द असला, थोडा जरी कल्याण करतो महाराज. बाबाने थोडं जरी बोललं तरी त्याच्यामध्ये अर्थ मोठा असतो बरं का. ज्याला घ्यायचा आहे तो घेतो, ज्याला घ्यायचा आहे तो घेतो. आणि काही माणसं सोबत राहून सुद्धा काही परिणाम पडत नाही. आणि ज्याला घ्यायचंय तो किती लांब, कसं आहे, ते कमळाच्या जवळच दरदोरी असते म्हणे त्याबरोबर आहे. कमळाच्या जवळच दरदोरी असते, जवळ असतो, पण त्याला त्या कमळाच्या सुगंधाशी काही देणं घेणं नाही. मग कुठून तरी एखादा भ्रमर उडत उडत येतो आणि त्याचा सुगंध टिपतो कुठून तरी. हा म्हणून ऐका, तुम्ही एक जरी संतांचा शब्द घेतला त्याच्यात कल्याण होतात, घेतलं पाहिजे. आणि त्या सावकाराने जीवनामध्ये तो नियम ठेवला, सकाळी उठल्याबरोबर काहीच करायचं नाही, कुंभाराच्या घरी थेट जायचं, कुंभाराचं तोंड बघायचं, तिथून माघारी फिरायचं, कुंभाराला बोलायचं सुद्धा नाही, गण पाहायचा कपाळाचा, तिथून बाजूला यायचं, रोजचा नियम. काही दिवस गेले आणि एक दिवशी याला थोडा आंघोळ करण्याकरता उशीर झाला आणि तो कुंभार कामावरून निघून गेला. कुंभाराचं काय काम असतं, रोज जाऊन माती आणायचं, घरी यायचं, माती तुडवायची, त्याचे मडके घडवायचे, मडके भाजायचे आणि ते बाजारामध्ये घेऊन विकायचे, रोजचा नियम. हा आंघोळ करून गेला त्याच्या घरी गेला तर कुंभारला झाले. घर त्याला विचारलं, का हो मालक नाहीत का? ते म्हटले मालक गेले कामावरती. मग काय काम होतं का? नाही मला मालक कशी काम, केव्हा येतील? आता ते कामावरती गेले, ते केव्हा येतील याची काही गॅरंटी. कुठे गेले ते? रोजच्या डोंगरावर गेले माती आणण्याकरता. किती वेळ आहे मला काही सांगता येणार नाही, याच्याकडे वेळ कमी, कामावर जाणार सावकार अगोदरच. मग याने काय केलं माहिती का, मी जातो म्हणे डोंगरावर, मी पाहून येतो. डोंगरावरती गेला, हा डोंगरावरती गेला, कुंभार माती खणत होता, माती काढत होता, रोजच्या ठिकाणी माती काढत होता. आणि आज योगायोगाने झालं असं, तर असं माती काढत असताना एक असा हाणला, ते काय असतो त्याच्या कुंभाराकडे काढण्याचा टिकास, असा मारला. आणि मारल्याबरोबर सावकार जायला तिथं खणकुण्या आवाजाला गाठ पडली. काय आली? खणकुण्या. खणकुण्या कळतं ना, खणकुण्या वाजलं म्हणजे काय निघालं? हा हांड्याचं बरं कळतो, हांडा निघाला. ते महाराज हांडा असा बाहेर काढला, त्याच्यामध्ये सोन्याचा खजाना, सोन्याच्या मोहरा. त्याने पाहिलं, एवढ्यामध्ये ते आलं. त्यानं बघितलं नाही त्या सावकारानं हांडा सापडलेला. आणि आता तिथून कुंभाराला बघितलं, कुंभाराला, आणि मोठमोठ्याने आनंद उड्या मारायला लागला. बघितलं बघितलं बघितलं, काय म्हणायला लागला? बघितलं बघितलं बघितलं. कुंभार म्हणत तुका कोणीतरी येऊ नये. एवढ्यामध्ये सावकार बघितलं बघितलं म्हणते, कुंभार सावकाराकडे बघितलं कुंभाराने, हे तर बघितलं बघितलं म्हणतोय आणि ते पळायला लागलं. ते म्हटलं, सावकार थांबा 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 थांबा. ते म्हटले, नाही नाही मी बघितलं, आता बघितलं, चालू गावाकडे. त्या कुंभाराला वाटलं पक्का आता गावात जाऊन ये. ते म्हटले, सावकार इकडे या, तुम्हाला अर्ध मला, पण गावात सांगायचं. सावकार म्हटले, अर्धा अर्ध नेमकी भानगड काय? सावकार तिथून माघारी आला. ते पक्क सावकार होतं, ते हाडाचा सावकार, तिथून माघारी आलं. ते म्हटलं, अर्धा अर्ध काय? काय नाही सावकार, मला हांडा सापडला आणि तुम्ही बघितलं, आणि मग याच्यातलं तुम्हाला अर्धा आणि मला अर्धा. सावकार म्हटला, अरे 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 अरे, संतांनी फक्त दुसऱ्याचा गण पाहण्याचा एवढा नियम दिला होता, तर याच्या या हांड्यातला मी पाहिलाय नाही, तर या हांड्यातला अर्धा भाग मला भेटतोय. मी जर गण लावला असता तर कोणता खजाना भेटला असता, दुसरा कोणता भाग भेटला नसता, पंढरपूरचा मालक भेटला असता. असं हे तर खजाना एक दिवशी संपल, पण ते जोडिले हे नसले धोम, जोडिले हे नसले धोम, जोडिले Oh
अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखी येणार. म्हणले कसं लक्षात घ्या, हे गंध लावण्याचा, गंध पाहण्याचा एवढा फायदा आहे, गंध लावण्याचा किती फायदा आहे. आता आमच्या बाबा गंध लावलेला आहे, गोपी चंद्र आता ऊर्ध्व पुंड्र माळा कंठी शोभे चंदन लावण्याचा हा प्रभाव आहे, चंदनाचा प्रभाव. चला पुढे. अंतुरी कस्तुरी चंद्र चंदनमचे धूप, धूपाचा सुद्धा प्रभाव आहे. धूप धूप आपण अगरबत्ती लावतो, तिचा प्रभाव आहे. भूप, भूप नावाचा रागही आहे आणि भूप नावाचा, भूप म्हणजे राजे असतो, भूप रागही आणि भूप राजे असतो. असं म्हणतात जसा राजा असतो तशी प्रजा असते, प्रजा असते. राजावर प्रजा ठरवलेली, राजावर प्रजा. आणि मग जसा राजा वैशी प्रजा. राजा सुद्धा, त्याचा सुद्धा प्रभाव असतो राजाचा, सकारात्मक आणि नकारात्मक. चला पुढे. रूप ही आठवा पदार्थ. कितवा पदार्थ आहे? आठवा. रूपाचा सुद्धा प्रभाव असतो म्हणजे शास्त्रकार, रूपाचा सुद्धा. आणि खरंच आहे, आज जगामध्ये जर आपण बघितलं सध्या रूपाचाच प्रभाव आहे, रूपाचा. कुणीकडे जा, आज माणसाचा खाण्यावर तेवढा खर्च नाही, आज माणसाचा बाकी कशावर खर्च नाही, आज माणसाचा खर्च कशावर आहे? चांगला दिसलो पाहिजे. घरात गेलोय की कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये गेलो याचाच मेळ लागायला तयार. कुणीकडे जसं क्रीमाच पडल्या. आता जुन्या काळामध्ये एवढ्या काही साबण नव्हत्या. आज घरातल्या प्रत्येक सदस्या परत साबण वेगवेगळे. का? प्रत्येकाला वाटतं मला हे सूट होते, मला ते सूट होते, त्या साबण मला चेहरा कोरडा पडतो आणि याच्याकरता रूपावर जास्त खर्च आहे. माणसाला वाटतं मी चांगला दिसलो पाहिजे, याचा सुद्धा प्रभाव आहे. रूपाचा सुद्धा प्रभाव आहे महाराज. कसा काय? आता आपल्या इथं तसं काही तेवढं नाही, पण तुम्ही अमेरिकेमध्ये जा, अमेरिकेमध्ये आपल्यासारखं जातीचं भांडण नाही, आपल्यासारखं धर्माचं भांडण नाही. तिथं कोणाचं भांडण माहितीये? कोणाचं भांडण आहे? काळ्या गोऱ्याचं भांडण आहे. तिथं कोणाचं? कृष्णवर्णीय, वर्णीय म्हणजे श्याम वर्णीय आणि गौरवर्णीय. तिथं काय माहितीये का? गोऱ्या माणसाला किंमत आहे, काळ्या माणसाला किंमत कुठं? अमेरिकेमध्ये. तिथं त्याच्यावरच भांडण असतं, त्या गोष्टीवर भांडण आहे. आणि तिथं म्हणून बघा, एकच कृष्णवर्णीय प्रधानमंत्री राष्ट्रपती झाला, ते म्हणजे बराक ओबामा. बाकी कोणाला होऊ दिलं नाही त्यांनी, होऊ दिलं नाही. एखादा गोरा अपराध करताना सापडला तर त्याला तेवढी मोठी शिक्षा नाही, पण काळा जर व्यक्ती अपराध करताना सापडला अमेरिकेमध्ये त्याला चांगलं दंड भेटतो. असा भेद आहे त्या ठिकाणी. रूपाचा सुद्धा प्रभाव आहे. ह्या 8 जशा गोष्टीचा प्रभाव आहे तसं शास्त्रकार म्हटले संगतीचा सुद्धा प्रभाव आहे. संगत, ज्या संघामध्ये आपण राहतो ती संघ तसा प्रभाव दाखवते. संगतीने होतो संगतीचा लाभ,
जशी संगत आहे किंवा पतन उद्धार संघाचा महिमा तेजावी अदमा संत शिवी. म्हणून संगत कोणाची करावी तर चांगल्याची करावी. काय होतं चांगल्याची संगत केल्यानंतर? वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आलेला अनुभव तुकोबारा अभंगाच्या पहिल्याच्या वैष्णवाचा नाती वैष्णवाच्या संगतीमध्ये मी गेलो, या जीवा वैष्णवा संगती सुख वाटे. ऐका, या जीवा वैष्णवा संगती सुख वाटे, या सुखापुढे आणि कमी देवा नेणे काही. मला दुसरं काही पाहिजे नाही. या जीवाला वैष्णवाच्या संगतीमध्ये जो आनंद भेटतोय तो खूप. आणि संगतीचा परिणाम असा होतो. आता ऐका, संगती तीन प्रकारच्या आहेत. एक दुःसंगती, सर्वथैव त्याज्य. दुसऱ्यावर वाईट लोकांची संगती नेहमी टाळावी. काय करावे? वाईट नेहमी. संगती तीन प्रकारचे आहेत. एक दुःसंगती, एक विसंगती आणि एक सत्संगती. हे तीन प्रकारच्या संगती. दोन संगती सोडून सत्संगतीमध्ये जीवाने जावं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे
जीवन मुक्त दानी जरी झाले पावे, जीवन मुक्त दानी जरी झाले पावन, जीवन मुक्त दानी जरी झाले पावे, जीवन मुक्त दानी जरी झाले त्यजावा दुर्जन संगतीने. ऐका किती मोठा झाला तरी असं नाही की तो दुर्जनाची संगत लागला तो बिघडत नाही, बिघडतो म्हणले. हिरा 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 काही सामान्य नाही. ऐका हिरा काही सामान्य, हिरा कसा असतो? हिरा असा आहे म्हणे खाली आयरन ठेवावी. आयरन हिरा कशाला म्हणतात? वरून हिरा ठेवावा आणि त्याच्यावर जोरात घन मारावा. जो हिरा घन मारल्याबरोबर फुटल तो असली हिरा. चुकत मोठी माणसाचं चुकत नाही नाही नाही. जो हिरा घन मारल्याबरोबर आयरनीत घुसल तो काय असतो? असली हिरा. असली हिरा. हिरा कधी फुटत नाही, कधी फुटत नाही. महाराज म्हटले एवढा मोठा जरी हिरा असला, एवढा मोठा घन मारल्यानंतर सुद्धा फुटत नाही. पण त्या हिऱ्याला एवढा ढेकणाचा काय झाला? ढेकणाच्या ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला तो संगे नाडीला. हिरा चांगला असतो, चांगला अगोदर चांगला. ढेकणाचा संग झाला की 2च महिन्यामध्ये गाव सोडून कंदाला जाऊन रूम करून राहतो. याला समजलं त्याला धन्यवाद. जास्त स्पष्टपणे सांगायचं कशाला बाबा? हिरा अगोदर चांगलाच राहतो, चांगला काही केल्या फुटत नाही. पण ढेकणाचा संग झाल्याबरोबर काय असा परिणाम होतो? मायबाप सोडून कुठं जाऊन राहतो. हा स्पष्ट सांगावं लागतं मला. म्हणजे हिरा भंगतो. म्हणजे दुःसंगतीमध्ये किती चांगला माणूस राहू द्या तो बाधित होतो, म्हणजे होतो दुःसंगत. विसंगती सुद्धा टाळावी. कानडीने केला मराठा व्रता, एकाचे उत्तर एका नाही. कर्नाटकातल्या बाईनं मराठी नवरा जर केला तर दोघांचा काय मेळ लागेल म्हटले? विसंगती. आणि चुकीचा माणूस सोबत एक दुःसंगती त्यागावी. दुःसंगती ही माणसं सोबत राहून आपला कार्यक्रम करतात. शकुनी आणि ही माणसं आपले वाटतात पण आपली नसतात. शकुनी दुर्योधनाला वाटत शकुनी आपला मामा आहे. पांडवांनी दुर्योधनाचा खेळ केला नाही. खेळ कोणी केला? भांजे म्हणून शकुनीनेच कार्यक्रम वाजवला. 100ला 100 मारले शकुनीने. 100ला 100 एकही ठेवलं. सल्लागार कोण होता? शकुनी.
आमच्या सुद्धा जीवनामधले शकुनी ओळखा आणि अगोदर ठोका. त्याला जवळ ठेवू नका. ठोका म्हणजे बाजूला काढा, नाही तर खरं ठोकशा. त्याला बाजूला काढा, त्याला जवळ ठेवायचं नाही. ही माझं सोबत राहून आपला गेम करतात. लक्षात ठेवा. आणि शकुनी दुर्जनाची संगती टाळावी. विसंगती तिथे जाऊ नये. चुकीचा माणूस सोबत उरला की आम्हाला दुःखच होतं, आमचं नुकसान होतं. पूर्वीचा काळ 2 व्यापारी नांदेला गेले माल विकण्याकरता. वाटत एक जण भेटलं त्यांना. ते म्हटलं मी चाललोय नांदेला विकण्याकरता. नांदेला जुना गेले, त्यांनी बाजारामध्ये आपला माल विकला आणि सगळ्यांना पैसे आले. तिघांना प्रत्येकाला 20-20 हजार रुपये आले आणि तिथून घराकडे निघाले. सगळ्यांचे गाव एकमेकाच्या जवळ. ते 2 व्यापारी एकाच गावातले, दुसरे एक होतं सोबत ते जवळच्या गावातलं. ते म्हटलं आपण जाऊ तिकडे. बाबा यायला उशीर झाला, आता गावाला जायला उशीर होईल. 10 वाजत आले, आता कुठं जायचं या टाइमला. त्यांनी विचार केला आता इथंच आपण रस्त्याला थांबूया. ते 2 म्हटले रस्त्यावर थांबायचं नाही, बाजूला आपण जाऊ. ते म्हटलं नाही नाही रस्त्यावर थांबायचं. ते म्हटले पैसे आपल्याकडे नाही. नाही म्हटलं रस्त्यावर थांबायचं. ते म्हटले तू रस्त्यावर झोप आणि बाजूला झोप. ते रस्त्यावर झोपले एक आणि एक, ते 2 जण बाजूला झोपले. 10 वाजता झोपले. 12-1च्या सुमारास आली महाराज स्वारी. कोणाची? चोरायची स्वारी. आणि हे रस्त्यावर झोपले. काय होते 5-6 चोर होते. ते चालायला लागले आणि चालता चालता अंधारामध्ये अचानक एकाचा पाय याला लागला झोपले आणि ते अडखळलं. म्हटलं अरे कोणीतरी झोपलंय रस्त्यावरती झोपले, दुसरीकडे जाऊन बघण्यापेक्षा यालाच बघायचं का. दुसरं म्हटलं ह्या टाइमला रस्त्यावर पडलंय म्हणजे काय चांगला माणूस असतो का. एवढा असं सोडा त्याला, चला त्याच्याकडे काय असतं असणार याच्याकडे, चला म्हणजे पुढे. यानं ऐकलं ना, पुढे गेले आणि बसवणार चोर. चोर म्हटले अरे या बेवड्याला काय अक्कल नसते, एवढी कुठं प्यायची असते का. प्यायचं असतं तर घरी जाऊन प्यायचं. उगं नवरा बायको वाट बघत असते, एवढं कुठं फुल होईपर्यंत प्यायचं असतं का. पिऊन रस्त्यावरती पडलंय. याला आला राग. याला ऐकलं सगळं. ते म्हटलं अय चोरो, तुम्हाला का मी का बेवडा वाटलो का बेवडा. ते उठून म्हणते 3 पिढ्यापासून खानदानामध्ये माळ आहे. काय म्हणला 3 पिढ्यापासून खानदान. एक चोर म्हणलं आते माळकरी आहे म्हणते. चोर बेवडं नाही ते बघायचं का त्याला. दुसरं म्हटलं आते माळकरी आहे. माळकऱ्याकडे काय असतंय. माळकऱ्याकडे आता कीर्तनकाराकडे भरपूर असते, पण तेव्हाच्या माळकऱ्याकडे काय होतं. माळकऱ्याकडे काय असते. माळकऱ्याकडे काय असते. याला वाटलं हे गप्पस आहे आम्हाला होणार आहे. हे म्हटलं अरे आपली इज्जत डाऊन होते, आपल्याला कमी समजते. ते म्हटलं अरे तुम्हाला काय मी असं छाटछूट वाटलो का. छाटछूट 20,000 पट्ट्याकडे किती आहेत. 20,000. दुसरं चोर म्हटलं 20,000 आहे पण ते म्हटलं अरे एवढ्या रात्री 20,000 घेऊन एकटं कोणी फिरत असतं का. यानं ऐकलं नाही. म्हटलं तुम्हाला का मी काय एकटा वाटलो का. माझ्याकडे 20 आहे आणि माझ्यासारखे 2 बाजूला झोपले, त्यांच्याकडे 20 आहे. आता त्या चोरांनी सत्कार केला असेल का याचा. सत्कार केला, दक्षिणा घेऊन निघून गेली. सत्कार बोल का. याला म्हणायचं ते 2 बाजूला चांगली झोपले होते, पण चुकीच्या माणसाची संगत केली. चुकीच्याची याला म्हणायची विसंगती. एक दुसंगती त्यागावी, एक विसंगती त्यागावी आणि एक संतांची संगती स्वीकारावी. संतांची संगत काय करते तर महाराज म्हटले संतांची संगत आमचं भाग्य उदयाला आणते. भाग्याचा ओढ भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संतांच्या संगतीमध्ये आनंद आहे. आनंद का.
सुकया संत समागमे संत समागमे सुकया संत समागमे सुकया संत समागमे नित्य धुनावे तुझिया नावे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत सो मनोनी नाही काही चिंता. एक लक्षात घ्या, संतांच्या संगतीमध्ये आनंद द्विगुणित होतो, आनंद वाढत असतो. ही संतांची संगत. आणि जीवाची संगत केल्यानंतर हळूहळू हळूहळू आनंद काय होतो, कमी होतो, कमी. ही जीवाची संगत. पण संतांच्या संगतीमध्ये आनंद आहे. किती आनंद आहे, असं आहे, देव स्वतः सुखरूप आहे. देव काय स्वतः सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा सुखरूप देव आहे. पण सुखरूप असणारा देव सुद्धा संतांच्या संगतीची इच्छा करतो. या सुखा कारणे देव वेळावला.
वा विश्वनाथ बाबा. शोभे नारायण कुठे संतांच्या घरी. हे सर्व सोडून देऊन काय कमी आहे त्याला. हे सृष्टी त्याची सत्ता, सृष्टीवर त्याची सत्ता आहे. शेष गणेश महेश दिनेश ज्याही निरंतर गाय. एवढी ताकद त्याची. पण एवढं सुख सोडून, एवढं ऐश्वर सोडून, एवढा ऍटिट्यूड बाजूला ठेवून तिथे येऊन राहतो. संतांचं सुख वेगळं, संतांचं सुख वेगळे, संगतीमध्ये येऊन राहतो. म्हणून तुकोबाराय म्हटले हे जीव आजपर्यंत हा जीव सुखाच्या शोधात फिरत होता. हा सुख काय, सर्व सुखाची आशा जन्म घेतला पण सुख मिळालं नाही. असं संतांच्या संगतीमधलं सुख एक वेगळं आहे. म्हणून देवा आता माझा ऐका तुम्ही. आणि कमी देवा काय रे काय नाही का. याच्या समोर सगळं फिकच आहे. याची बरोबर येत नाही. हा याच्या समोर पसाभर सुद्धा नाही, काहीच नाही. कणभर सुद्धा बाकीचं सुख नाही, कणभर सुद्धा. आणि याला सोडून अनेकाची इच्छा ठेवणं म्हणजे ज्ञानोबारायांच्या ओळीसारखं काम आहे. अनेकाचे ओझे आपुले माथा घेईजे मग कान दाटीजे धनुर्धरा. याला सोडून दुसऱ्या गोष्टी घेणं, दुसऱ्या अनेक गोष्टीचं ओझ. आणि आम्ही मला वाटतं आम्ही सगळे जीव त्याच गोष्टीचं ओझ घेऊन फिरतो, त्याच गोष्टीचं. आणि दुसऱ्या गोष्टीचं ओझ घेतलं आहे तो आनंद सोडून दुसऱ्या गोष्टीचं ओझ घेतलं आणि काही देणं घेणं नाही, काही नाही. आम्ही उगत ते ओझ घेऊन फिरतोय, उगत ओझ. दृष्टा दाखवला खूप गोळ्या आहे. कोकणातली एक मुलगी मराठवाड्यामध्ये दिली, मराठवाड्यामध्ये. आणि ज्या घरी दिली त्या घरी 50 एकर जमीन, मोठं कुटुंब होतं ते. दिवाळीला परतणीला माहेरला गेली आणि दिवाळीला गेल्यानंतर तिकडे आई एकटीच होती. भाऊ होता, भाऊ राहायचा मुंबईला. आणि इकडे कोणी नव्हतं तिला. मालक होते घरामध्ये, सासू सासरे काही नव्हते. बघूनच दिलं होतं ते सगळं काही. म्हणजे मालक कामाला गेला की काही करमायचं नाही. दीपावलीचा सण झाला, दीपावलीचा सण झाल्यानंतर ती जेव्हा निघाली तेव्हा आई हुरहुर करायला लागली. ती म्हटली मला काही तू गेल्यावर करमणार, मला कसं तरी होतंय आणि मला सध्या आजकाल बरंही वाटत नाही. ती आई मुलगी म्हटली आई असं कर ना, मग तुला इथं काय करमत नाही, सध्या तुलाही बरोबर वाटत नाही. हुरहुर करण्यापेक्षा तिकडे मला कोणी सोबती नाही, मग माझ्यासोबत चल ना. तुझा मालक काय म्हणणार आहे, त्यांना काय अडचण आहे का. हा मोठं एवढं घर आहे, मलाही म्हणू लागतं माझ्यासोबत चल. आई निघाली. सकाळी गाडीमध्ये बसले. यायला थोडा उशीर झाला. कोकणातून मराठवाड्यात यायला 5 वाजले. 5 दुपारचे 5 वाजले. मोठा वाडा, खानाचा वाडा. पूर्वीचे वाडे मोठे असायचे. आता त्याच्यामध्ये कर्माचे मोठे मोठे वाडे ती पूर्वीची. गाडीतून उतरली खाली म्हातारी. आणि आपल्याकडे दीपावलीच्या नंतर कशा सीझन असतं सत्याचं, कशाचं कापूस येसनीचं सीझन असतं. कापूस येसनीचं. ज्या घरी दिली होती मुलगी त्याचा 50 एकर मधल्या 30 एकर मध्ये कापूस. आता 30 एकर मधला कापूस किती होतो घरी गेल्यानंतर गणित लावा त्याचं. इथं सगळीकडे कापूसच टाकून त्या घराने, सगळीकडेच कापूस. म्हातारीनं पाय ठेवला घरामध्ये. घरामध्ये पाय ठेवल्याबरोबर तिने सगळा कापूस बघितला. आता कोकणातल्या लोकांना एवढा कापूस माहित नाही, त्यांना कापूसच माहित तेवढा. वाती वळण्यापुरता कापूस त्यांना काही माहित नाही. बाजारातून ते विकत करायचं वाती वळण्यापुरता. म्हातारीनं कापूस पाळाची धसकी घेतली. तिनं थाड तुला छातीवर बाई एवढा कापूस, एवढ्या कापसाच्या कोण वळल वाती. काय म्हणली ती, एवढ्या कापसाच्या कोण वळल वाती. तिला वाटलं एवढा कापूस जमा केला, एवढ्या कापसाच्या वाती कोणाला वळायच्या, माझ्या पोरीलाच वळायच्या. तिने धसकी घेतली. 5 ला गेली होती. सारखंच म्हणायला लागली एवढ्या कापसाच्या कोणाला वाती, एवढ्या कापसाच्या कोणाला वाती. सकाळपासून काय जेवली गाडीमध्ये, उलटी पिटी होईल. हातमध्ये असली पोरीनं चहाचा कप दिला. चहाचा घोट घ्यायचा त्या कापसाकडे बघा. एवढ्या कापसाच्या कोणाला वाती, एवढ्या कापसाच्या कोणाला वाती. बाहेर जो काय असं काय टेन्शन घेतलं त्या म्हातारीनं. 5 वाजता आली. 8 वाजेपर्यंत बाई थंडगार झाली. टेन्शन घेऊन पिपीत पार लो झाली आणि म्हातारी लोंढली. तिला आलं टेन्शन पोरीला. म्हातारी नेमकं झालं काय, गाठी सण झाली काय. तिला ऐकलं ते म्हातारी असं म्हणते. तात्काळ हलवलं नांदेडला यशोशाहीमध्ये भरती. नवरा सोबत म्हातारी व्हेंटिलेटरवर डायरेक्ट, नाकाला ऑक्सिजन धरला तरी सुद्धा म्हातारी बेडवर पडून तिथं पडून. पोरगी म्हटली आता काय म्हातारी जगणारी. आणून टेन्शन झालं.
तिने भावाला फोन लावला, दादा लवकर काम टाकून ये. म्हातारीने टेन्शन घेतलंय, म्हातारी व्हेंटिलेटरवर आहे. सकाळ आलं तेव्हापासून म्हातारीची बीपी लो झाली, व्हेंटिलेटरवर आहे. त्याला सगळं काम टाकलं, रात्रीच गाडी धरली, सकाळी 10 वाजेपर्यंत तिथं आला नांदेड, मुंबईहून नांदेडला. काय झालं ताई? काय नाही म्हणे, येईपर्यंत चांगली होती. मग घरामध्ये पाय टाकला आणि तिने घरातला कापूस बघितला. कापूस बघितलं तेव्हापासून एकच तिने जप सुरू केलाय. कोणता? कोणता बाबा? एवढ्या कापसाच्या असं जे धरलंय तिनं, 8 वाजेपर्यंत बीपी लो झाला तिचा. एवढं धरलंय. पोरानं ओळखलं, म्हातारीला काही दुसरं झालं. हिला कोणता दुसरा रोग झाला नाही म्हणला, हिला रोग झालाय कापशा रोग. कोणता? कापशा रोग. हिला दुसरा कोणता रोग झाला नाही. बाजूला म्हणे, म्हातारी आता उठवतो. त्याला सगळ्याला बाजूला केलं, त्याला दरवाजा उघडला आयुष्याचा आणि म्हातारीला आवाज जाईल तिथून. म्हातारी पाहत होती, पोरग आलं. ती म्हटली, आई. पोरग म्हटलं, आई टेन्शन घेलो, टेन्शन अजिबात, कापसाचं टेन्शन घेलो. दाजीच्या अख्ख्या कापसाला आग लागली म्हणला. आग लागली. ही आग म्हातारी तटकुल्या उठून बसली. म्हटली, बरं झालं पिंट्या, आग लागली, नाही ते एवढ्या कापसाच्या कोण वळण वाटली याला म्हणायचं आणि गोष्टीचं वज केलं. हे काय? तिला काय वाटी वळायच्या नाही, तिला काय करायचं नाही, पण नाही ते वज डोक्यावर गेलं. कसलाच नसताना हॉस्पिटल मध्ये जावं लागतं, लक्षात द्या. म्हणून तुकोबाराय म्हटले, आणि कन लगे हे. अरे म्हटलं बाकीच्या गोष्टी नको. का नको? ह्या माई काहीतरी ओझ वाढवणार आहे. आणि कन लगे माई आणि कमी देवा काही नेणे. अनेक शब्दाचे भरपूर होतात. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुकोबाराचे शब्द काय का? कारण ह्या गोष्टीचा आनंद आम्ही इथे भोगू आणि तिथे भोगू. ह्या गोष्टीचा आनंद इथं तर भोगूच, इथून गेल्यानंतर तिथं सुद्धा ह्या गोष्टीचा आनंद आम्हाला भोगायला भेटेल. हे महत्वाचे. संपत्ती फक्त इथली नाही, संपत्ती तिथली महत्वाची. आम्ही इथलीच कमवून ठेवू आणि तिथली जर राहून गेली, इथं चांगलं निघालं आमचं कट्टल, पण इथून आपण एकदा गेलो तिथं कटणं अवघड. आता ज्यांना ज्यांना तिथलं मान्य त्यांनीच ऐका. आता काही जण मागचंही मानत नाही तर पुढचंही मानत नाही. यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा भूतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरावर्तिनो कुतः. या 4 वाकांना आपलं सांगणं आहे. 4 वाकांना तुकोबाराय सांगत नाही तर आपण काय सांगायचं? ज्याला पुढचं मान्य त्यांनी याच्या बरोबर इथल्या बरोबर तिथलंही कमव. इथलंही कमवणं महत्वाचं आहे. का? दाम करी काम वेड्या, त्याच्याशिवाय किंमत नाही. पण तेच आहे सर्वसाधारण. सिकंदराने इथलं भरपूर कमवलं होतं, पण तिथलं कमवलं नाही.
पण तुकोबारायांकडे इथलं काहीच नव्हतं, पण तिथलं सगळं काय होतं. ऐकलं का माझं बोलणं? सिकंदराकडे इथलं सगळं होतं. सिकंदर एका फकीराकडे गेला. डायनोजिस नावाचा एक फकीर आहे, ग्रीसचा तत्व येता मोठा. डायनोजिस नाव काय त्याचं? डायनोजिस. नाव अवघड असतात तिकडे, आपल्यासारखे नसतात. त्यांना आपल्या नाव अवघड, आपल्याला त्यांची नाव अवघड. फकीर मोठा मलंग फकीर, काहीच नाही त्याच्याकडे. सकाळी सकाळी हिवाळ्याचे दिवस ऐकाय बोल नका. सकाळी सकाळी बाहेर उन्हाला बसलेला आहे, ऊन घेत. सिकंदर त्याच्या जवळ गेला. मोठं नाव ऐकलंय महाराज तुमचं. मग मोठं नाव ऐकलंय, माझ्यावरती कृपा असावी तुमची. काय करायचं? तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी तुम्हाला देईन. काय पाहिजे ते मागा. सिकंदर आहे मी. 2-3 वेळेस म्हणला, एकदाही बघितलंय महाराज, एकदाही. महाराज महान द ग्रेट सिकंदर तुमच्या दरवाज्यावर आलाय. मी काय सामान्य नाही, अर्ध जग लोळतंय माझ्या पायावरती. मला भेटण्याकरता माणसं वेटिंग वरती. मी भेटत तुमच्याकडे पायी चालून आलो. काय पाहिजे ते मला. तो आला होता की नाही, जिथं ऊन खात बसले होते महात्मा, तो अशा ठिकाणी थांबला होता जिथून त्या चिसावली महाराजाच्या अंगावर पडत होती. आणि महाराजाला सूर्यप्रकाश भेटत त्याने असं वर बघितलं. महाराज त्या डायनोसिसनं, कोण आहे तू? सिकंदर. काय म्हणतोय? मला काय पाहिजे ते मला. मला देणार आहे ना तू? तुला द्यायचं नाही मला? माझ्याकरता काही करा वाटतं ना तुला? हा महाराज, काहीतरी करेन तुमच्याकरता. एक कर म्हणे, काही दुसरं करू नको. जिथं थांबलास की नाही तिथून थोडं बाजूला हो. काय कर? तिथून थोडस बाजूला हो. का? तुझ्यामुळे सूर्याचा प्रकाश माझ्या अंगावरती पडत. मला दुसरं काय तुझ्याकडून पाहिजे? याला म्हणायचं इथलं काही नसतं, पण तिथलं सिकंदराकडे इथलं भरपूर आहे. अनेक गोष्टी भरपूर होत्या, पण वैष्णवाचा संग नव्हता. म्हणून याद सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अब ना वो हलाक है और न उसके साथी है, जंग जो न कोरस न और न उसके हाथी है. कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी कुर्बत पर. आज ना हो याला हो सबको लौट जाना है, मुफिलोसियों का नरका कब्र ही ठिकाना. जैसी करनी वैसी भरनी, कल की आज पाएगा. सर को उठाकर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, ढल जाएगा. तुकोबारा ह्या गोष्टी करते म्हणतात. अनेक मला दुसऱ्या कोणती माणसाने अनेक गोष्टी करतात. जे खरंय ते तोडायचं नाही. जे खरंच सत्य खोट्या गोष्टी करतात. हा माणसं व्यवहारा करतात, जीवाभावाची माणसं तोडतात. कळतं का माझं बोलणं? व्यवहारा करतात, जीवाभावाची माणसं तोडतात. ह्या गोष्टी नको महाराज. बाकी सगळ्या गोष्टी नंतर, पण संतांचा संग परत मिळत नाही मिळणार. पण महाराज म्हटले वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही रे. आणि हे जे मला आनंद भेटतो वैष्णवाच्या ठिकाणी, त्याच्या संबंधी गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने विठोबा रखुमाई. Hare
देवा काही नेणे आनंदापुढे हे बाकी सगळं तुच्छ तुच्छ म्हणून आहे तुकोबाराय म्हटले. कोणीतरी विचारलं मला जो आनंद मिळाला काही सेलिब्रेट आहे ना? परमार्थातला आनंद सेलिब्रेट करणार म्हणजे करणार. गाये मी गाणार, नाचे मी नाचणार, उड्या मारणार आपुलिया छिंदे, मनाच्या आनंदे आवडीने गाणार मी. पण काय गाणार? गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि हे गाणं गाऊनाचू विठ्ठल तुझा करूया अनुवाद. हे विठ्ठल गाणं आम्ही विठ्ठलाला गाणं त्याच्यामध्ये तो आनंद आहे. गाणार शांताबाई आम्ही विठ्ठलाला आलो. ही ताकद संतांच्या. संतांचं गाणं असं होतं, संतांनी तुकोबारायांनी गावं, विठ्ठलाने नाचावं, डोलावं, नामदेवरायांनी गावं, भगवंताने नाचावं. ही ताकद संतांच्या गाण्यात. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग गाये, नाचे आम्ही नाचणार, आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. महाराज हे सर्व करताना काही लोकांचं तुम्हाला विचार काय आज काय काय नाही म्हणजे आम्ही लोकांच्या पलीकडे गेलोय. निर्द्वंद्व निरहंकार समदुःख सुख क्षमी. आमच्या जीवनात द्वंद्व संपले. आम्हाला लोकांचं काही त्यांनी मानावा आमची अशी अपेक्षा नाही, आणि मानावा अशी अपेक्षा नसल्यामुळे अपमान होईल याची आम्हाला चिंता नाही. जिथं मान आहे तिथं अपमानाची भीती आहे. जिथं मानाचंच काही देणं घेणं नाही तिथं अपमानाचं काय. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी लोकांचं ऐकायचं तरी कशाला? आम्ही काही जरी केलं तरी आम्हाला पक्क माहिती लोक चांगलं म्हणणारे नाही. आम्ही संसार केला तरी लोक चांगलं म्हणणारे नाही, आणि आम्ही परमार्थ केला तरी लोक चांगलं म्हणणारे नाही. आम्ही पिऊन अख्खं गावभर फिरायला लागलो तरी लोक चांगले म्हणणारे नाही, आणि आम्ही गळ्यात माळे घालून पंढरपूरच्या वाऱ्या केल्या तरी लोक चांगलं म्हणणारे. लोक कशाला चांगलं म्हणत नाही, आणि लोकांचा विचार तरी कायला करायचा? संतांचा जाऊ दे आपले धरा, आपण तरी लोकांचा विचार कायला करायचा? मला सांगा तुम्ही किती चांगलं वागा लोक तुम्हाला चांगलं म्हणतील नाही म्हणतील? मला सांगा तुम्ही घर बांधल्यानंतर लोकांना आनंद आहे की बांधलेलं घर पडल्यानंतर लोकांना आनंद आहे? एवढं मला संपर्क येतो पडल्यानंतर. तुम्ही गाडी घेतल्यानंतर आनंद आहे, घेतलेली गाडी ठोकल्यानंतर आनंद आहे. तुमची सोयरी जुळल्यानंतर लोकांना आनंद आहे की जुळलेली मोडल्यानंतर आनंद आहे? आजी नेहमी तुमचा निगेटिव्ह विचार करतात, मग त्यांचा विचार करायचाच कशाला? लोकांचा करायचा विचार कशाला? नेहमी तुमचं वाईटच ज्याला वाटतं. पण तुकोबाराय म्हटले आम्ही लोकलास सोडली, आम्ही लोकलास सोडली. लोकांचा जाऊ द्या, घरच्यांचा विचार आम्ही सोडला. आणि की या चार सांडल्या गोष्टी आम्ही सोडून दिल्या त्यांचा विचार. म्हणून मग महाराज म्हटले आम्ही लाज आम्हाला काय करू शकत नाही, भय आम्हाला काय करू शकत नाही, चिंता आम्हाला काय करू शकत नाही. लाज भय शंका न कळे साधन या परते. आणि म्हणून देवा तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. जो संतांचा सहवास भेटलाय देवा तुला आता विनंती, आतापर्यंत काही म्हणलं नाही, पण जो संतांचा सहवास मिळालाय तिथं असंच मी टिकून राहावं एवढं करणं तुझ्या हातामध्ये. आपुल्या सायासे आम्हा सांभाळावे तुका म्हणे देवा, आम्हाला तुमच्या सायासेने मला तिथं ठेवा देवा, एवढं माझं करा. आणि त्याच्यामुळे ऐका म्हणजे ठेवा म्हणजे काय? त्यांचा वियोग होऊ नये आमच्या जीवनातून, वियोग होऊ नये संतांच्या संगतीचा न व्हावा वियोग, वियोग होऊ नये. काही गोष्टीचा योग यावा आणि लगेच वियोग व्हावा. कळतं का माझं बोलणं? काही गोष्टीचा योग यावा लगेच वियोग व्हावा. घरी पाहुणे आले, पाहुण्यांचा येण्याचा योग यावा पण लगेच वियोग व्हावा. पाहुणे जास्त दिवस राहिला की पाहुणा राहा, पाहुणा राहा. जावाई यावा पण त्याचा दुसऱ्या दिवशी काय व्हावा? वियोग व्हावा. वियोग व्हावा बरं का. जावाई 4-5 दिवस राहिला की जावयाचा सन्मान जावयासारखा नसतो. आपल्याकडे म्हण आहे पहिल्या दिवशी सोयरा, दुसऱ्या दिवशी धायरा आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणा. जाऊ द्या जास्त दिवस राहू नये, वियोग लगेच व्हावा, लगेच. एक जावाई सासरवाडीला गेला, थोडा काळा दिसायला होता. सासू म्हणते जावाई बापू महिनाभर राहा आमच्या घरी, तुम्हाला काय खायचे खा प्या मजा करा, पण महिनाभर राहा. जावाई म्हटलं सासूबाई लईच प्रेम करायला लागले माझ्यावरती. प्रेम नाही हो, मग आमच्या म्हशीचं ते वासरून नेले.
आहे ना उद्या कळलं होता चहा घेतल्यावरती आता थोडंच कळणार आहे काय गोष्टीचा वियोग लगेचच्या लगेच हवा लगेचच्या लगेच काय गोष्टीचा वियोग काय गोष्टीचा जीवनामध्ये योगच येऊ नये भगवान बचाए डॉक्टर से वकील से और हसीना होके आधा होशे कळतं का माझं बोलणं भगवान महफूज रखे इन 3 आदाओं से डॉक्टरों से वकीलों से और हसीना होके आधा होशे कळतं का डॉक्टरांचा जीवनामध्ये योग येऊ नाही दवाखाने सोपे राहिले वकिलाचा जीवनामध्ये योग येऊ नाही वकील काही सोपा राहिला आणि ते काय कोर्ट कचेरी सोपी नाही आणि हसीना होके आधा होशे म्हणजे स्त्रियांचा तो संग नको नारा काष्टाया पाशाला मृतिकेचा तू गोवारा म्हणते या गोष्टीचा योगच येऊ नये काही गोष्टीचा जीवनामध्ये योग आला की त्यांचा वियोगच होऊ नये नवा वियोग जन्मो जन्मी नवा वियोग जन्मो त्याचा संग न भावा वियोग जन्मोजन्मी संतांचा घडलेला संग कधी त्याचा वियोग होऊ नये म्हणून तुकोबाराय म्हटले वैष्णवा संगती सुख वाटते जीवा याच संगतीचा तुका म्हणे आता पुल्या सायाशे आम्हा जगदीशे सांभाळ तिथं टिकून राहावं एवढी माझी विनंती एवढं जरी केलं देवा तो आमच्या करता ते गायनाची एवढी आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने आणि म्हणून झालेली सेवा सद्गुरु नामदेव यांच्या चरणी समर्पित गुरुवर्य एकनाथ गुरु नामदेव महाराज मठ संस्थान उमरस गुरुवर्य यांच्या चरणी सेवा समर्पित आदरणीय बाबांच्या चरणी सेवा समर्पित भगवंताच्या चरणी सेवा समर्पित बोलण्याच्या योगामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल तर मागेपाच्या अंतकरणाने पदरामध्ये घ्यावी एवढी माझी विनंती राहील बोललेले पुढे भेडीवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिले या नगरीमध्ये गोविंद बाबांच्या संपर्कातून येण्याचा योग झाला बाबांना धन्यवाद तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग झाला झालेली सेवा सर्व आदरणीय महाराजमुळे त्यांनाही धन्यवाद देतो शिवेला माझ्या पूर्ण विराम ज्ञानेश्वर सर्वांनी मागचे पुढचे सगळ्यांनी हात वर करा एकदम टाईट करायचं नामदेव माझा 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 नामदेव माझा श्री नामदेव माझा नामदेव माझा माझा
विनंतीला मान देऊन हात वर केले, भजन केलं, त्याला धन्यवाद. आणि ज्यांनी सांगूनच ऐकलं नाही, महाराज ऐकायचंच कशा करता, आम्ही बायकोच एकदा सांगितल्यानंतर ऐकत नाही, महाराज ऐकायचं कशा करता, त्यांना डबल धन्यवाद. का येते आमचे काय बा गेले ज्याचे त्याने. आणि आता चाल हरे बाबू बोला. आणि विष्णू महाराज मागे म्हणून चला पटकन एक